श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा एकदा तुफान वारा आणि मुसळधार पावसानं हजेरी लावली असून अनेक भागात नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत. बोर्ली पंचतन परिसरातील बेळास गावात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे देवेंद्र तोडणकर यांच्या मालकीचा जुना वाडा कोसळलाय. या दुर्घटनेत वाड्यावरील पत्रेत लाकूड आणि इतर साहित्य पूर्णपणे कोसळून मोठं नुकसान झालंय. याच ठिकाणी सौ रश्मी रत्नाकर तोडणकर यांच्या काजू प्रक्रिया व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 मशीन पावसाच्या पाण्यात पूर्णपणे भिजल्या, त्यामुळे त्यांचंही मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेनंतर नुकसान भरपाई मिळावी म्हणून संबंधितांनी बेळास ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाकडे लेखी अर्ज सादर केलाय. घटनास्थळाची तातडीनं पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाकडून योग्य नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा करून अहवाल तहसीलदारांकडे सादर केला जाईल आणि शासन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन दिलंय. दरम्यान श्रीवर्धन तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार वारा पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. जागृत महाराष्ट्रासाठी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड.